Currently, we have with us Medical Director of Bharti Hospital, Dr. Sanjay Lalwani. Sir, welcome to the show. Thank you. कसे आहात तुम्ही? Fine. Happy Doctors Day तुम्हाला. Thanks a lot. So Shruti, what's our first question? मी 2-3 एकत्र विचारणार आहे Okay. सो दॅट त्यांना छान नंतर उत्तर सो आय वॉन्टेड टू नो की भारती हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सर्व्हिस उपलब्ध आहेत आपल्या पेशंटसाठी. भारती हॉस्पिटलचं USP काय आहे आणि इथे हॉस्पिटलमधले वेगवेगळे डिपार्टमेंटचं वैशिष्ट्य काय आहे? सो भारती हॉस्पिटल हे एक मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल आहे आणि फ्रॉम 35 वर्षापासून हे हॉस्पिटल पुण्यामध्ये कार्यरत आहेत. पण वी शॉट टू लाईमलाईट एस्पेशली पोस्ट कोविड. Right. आणि कोविडच्या काळात पहिला कोविडचा पेशंट इथं झाला. पहिलं कोविडची लस ट्रायलवरती इथं दिली अँड मॅक्सिमम पेशंट्स कोविडच्या काळामध्ये ICUमध्ये आमच्या इन्स्टिट्यूटमधनं सुखरूप घरी गेले. Wow. सो कोविड ॲक्च्युली वॉज अ टर्निंग पॉईंट. मागच्या 5 वर्षात पोस्ट कोविड होल हॉस्पिटल हॅज ग्रोन इन नंबर्स. सो आय कॅन प्राऊडली से की आमच्याकडं जो पेशंटचा संख्या आहे ती पुण्यातल्या सगळ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त आहे Wow. आणि तो नंबर दररोज वाढतो आहे. द सेकंड USP आमच्याकडं आहे की कुठल्याही माणसाला किंवा व्यक्तीला पैशाअभावी ट्रीटमेंट मिळणार नाही याची आम्ही जास्त काळजी घेतो. तर इथे येणाऱ्या पेशंटमध्ये फ्रॉम ऑल क्लास पेशंट्स येतात, वेदर अपर क्लास, मिडल क्लास, लोअर क्लास. आणि आमच्याकडं सगळ्या गव्हर्मेंटच्या स्कीम्सही उपलब्ध आहेत. त्याच्यामुळं पेशंटला ट्रीटमेंट ॲट कार्ड आणि आय थिंक आयुष्यमान भारत जे आता कार्ड Yes. आहेत किंवा महात्मा फुले योजना जे महाराष्ट्र गव्हर्मेंट चालवते. हो. सो प्रॉबेबली वी आर नंबर 1 हॉस्पिटल इन पुणे अँड पुणे डिस्ट्रिक्ट who treat maximum patients under government schemes. Wow. So I think as compared to other corporate hospitals, मला वाटतं खिशात पैसे असो या नसो सगळ्या ट्रीटमेंट एका छताखाली अवेलेबल. अरे वा, क्या बात है. दुसरं टेन्शन फ्री गोष्ट आहे ना हो, खरं तर. हो, नक्की. दुसरं महत्त्वाचं आहे की मागच्या 3 वर्षात आम्ही असं रिअलाईज केलं की ज्या ब्रॉड स्पेशालिटी आहेत लाईक मेडिसिन, सर्जरी, गायनॅक, पिडियाट्रिक्स, ऑर्थोपेडिक्स, आम्ही थोडा जास्त कळ मागच्या 3 वर्षात सुपर स्पेशालिटी दिला. फॉर एक्झाम्पल अटॅक आला तर अँजिओप्लास्टी करणे, बायपास करणे, बरोबर. किडनी फेल झाल्या तर डायलिसिस, रिनल ट्रान्सप्लांट करणे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा आधीचे ब्लडचे आजार होतात. सो प्रॉबेबली ज्या काही ट्रीटमेंट उपलब्ध हव्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला त्या सर्व एका छताखाली अवेलेबल आहेत. एक आणि प्रॉबेबली इन लास्ट 2 years वी हॅव पिक्ड अप good doctors across the country to be a full-time faculty with us. So सगळ्या ट्रीटमेंट एका छताखाली अवेलेबल. इनफॅक्ट पुढच्या 4 महिन्यात किंवा या वर्षाच्या एंडपर्यंत आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर इथं इस्टॅब्लिश करतो आहे, ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या पेशंटला नॉट ओन्ली मेडिकल ट्रीटमेंट, किमोथेरपी, सर्जिकल ट्रीटमेंट पण रेडिएशन युनिट पण इथं मोठं इस्टॅब्लिश होतं आहे. आणि माझ्या स्वतःचं मत आहे की सगळेच आजार जास्त लवकर पिकटअप होत आहेत, ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, ट्रीटमेंट ऑप्शन्स नवीन नवीन येत आहेत. हो. आणि प्रायमरली कॅन्सर्स ट्रीटमेंट एका छताखाली अंडर 1 रूफ अफोर्डेबल टू द मासेस. तो थोडक्यात मला भारतीय हॉस्पिटलबद्दल सांगायचं असेल, सर्वसामान्य माणसांना परवडणारी एथिकल राईट ट्रीटमेंट with the best of the doctors and the caring approach towards. कारण मला असं वाटतं satisfied patient only tells other patients. Right. Yeah. And the best way to get the patient is to create a goodwill. Absolutely. आणि one of the areas which have really focused here is the emergency medicine. Emergency, it is a pacemaker. Right. कारण मला असं वाटतं की तुमच्या एमर्जन्सी सर्व्हिसेस अद्यावत आल्या म्हणजे कोणाला चेस्ट पेन झालं आणि तो डायग्नोज झाला आणि 30व्या मिनिटात त्याची अँजिओप्लास्टी झाली म्हणजे त्याचा हार्ट डॅमेज न करता बरोबर. त्याच्या कोरोनरीज क्लीन झाल्यात. तर आय थिंक आमचा मागच्या 3 वर्षात आमच्या एमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये खूप बारकाईने लक्ष आहेत आणि गोल्डन मिनिट एमर्जन्सी और गोल्डन आवर एमर्जन्सी विथ अ टीम अवेलेबल अँड 24/7 ऑल 365 days. I think we are on our toes to treat all emergencies which come to the hospital. नक्कीच पुणेकरांनो, आय थिंक तुमच्या घरी कधीही डॉक्टरची
गरज लागली तर bhartihhospital.com ह्या वेबसाईटवरती नक्कीच भेट द्या. पण डेफिनेटली कम टू भारती हॉस्पिटल धनकवडी अँड you'll get all the facilities under one roof. Thank you so much, doctor, for having us here, and once again, happy Doctor's Day. थँक्यू थँक्यू Thanks a सो lot. मच.